सर्वसामान्य जनतेच्या व कामाच्या जोरावर निवडणूक जिंकणार नीता शिंदे। काल सांगली मिरज कुपवाड महापालिका प्रभाग क्रमांक 8 मध्ये नीता युवराज शिंदे यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ संजीवनी हनुमान मंदिर इथं मोठ्या उत्साहात बंधू भगिनी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। प्रभाग क्रमांक 8 क मधून त्या निवडणूक लढवत आहेत। मोठ्या प्रमाणातील बंधू भगिनींची उपस्थिती पाहून त्या म्हणाल्या की ही विजयाची नांदी आहे। सर्व सहकारी कार्यकर्ते मतदार यांनी निवडणूक हाती घेऊन प्रचार प्रसाराला सुरुवात केली। यावेळी अनेक उपस्थित मान्यवरांनी स्वच्छ प्रतिमा असलेल्या सुशिक्षित नवीन चेहरा असल्याने जन्म देण्याबद्दल भावना व्यक्त केल्या। यावेळी गजानन कोळेकर, महेश भंडारे, नितीन पवार, अभिजित कनसे, प्रकाश पाटील, शिवाजी जाधव, जालिंदर फारणे, संभाजी जाधव, बाजीराव पायमल, महेश साळुंके, किरण पाटील, जबरू चव्हाण, नितीन बाबर, शंकर शिंदे, पीजी पाटील, अशोक तिल्लाळकर, दिलीप बाबर, राजाराम निलवे, भरत माने, सुरेश कोटकर, आनंदराव कांबळे, रावसाहेब खोजगे, प्रदीप गायकवाड, सुभाष मरिगुदी, वसंत पवार, ललिता घाडगे, सुलोचना पवार, हेमा मदने, भारती पाटील, रश्मी कुलकर्णी, प्राची फारणे, उज्ज्वला शेट्टी, विजया दाभाळे, राणी पाटील, प्रमोद हेंबाडे, अभिषेक पाटील, शिवानी पाटील, अधिकराव शिंदे, विमल शिंदे, अप्पासाहेब, मुन्ना जबादार, आरिफ पिरजादे, विशाल स्टॅट, मारुती माने, नंदू देवराव, सागर खांडेकर, सरप्राज वडगावकर, ऋतुराज होळकर इत्यादी पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। सूत्रसंचालन रेखा पाटील यांनी व आभार युवराज शिंदे यांनी मानले। डॉक्टर श्रीकांत भोसले, उदय वार्ता न्यूज, मिरज तालुका प्रतिनिधी। नमस्कार। सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणुकीदरम्यान जो प्रचार चालू झाला आहे त्याचा शुभारंभ आज 8 नंबर वार्डामधून क गटातून माझी पत्नी नीता युवराज शिंदे यांचा शुभारंभ आज सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने नारळ वाढवून करण्यात आलेला आहे। येणारी निवडणूक सुशिक्षित आपल्या प्रभागाचा विकास करणारा उमेदवार असावा या दृष्टिकोनातून गेल्या 18 वर्षे सातत्यानं या प्रभागातील ज्या समस्या आहेत, लोकांच्या अडीअडचणी आहेत, रस्ते, पाणी, गटारी म्हणून फक्त नगरसेवकाचं काम नाही तर ती जबाबदारी आहे, ते तर करायचंच आहे। पण वार्डाचा विकास साधण्यासाठी बाहेरची इन्व्हेस्टमेंट येणं आपल्याला सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या सेंटरचा भाग श्वास म्हणून विजयनगर आणि त्या अनुषंगानं विस्तारित 8 नंबर वार्ड आहे। आपल्या समोरच कलेक्टर ऑफिस आहे, कोर्ट आहे, येणारी नंतरची महापालिकेची नवीन इमारत इथं होणार आहे। त्यामुळे या भागाला अत्यंत महत्त्व आलेलं आहे आणि याचं काम करत असताना शासकीय हॉस्पिटल असेल, सोयीसुविधा ज्या प्रशासनातील असतील ते मिळवून देण्यासाठी प्रशासनावर आपला अचूक वचक असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी योग्य प्रतिनिधी म्हणून मला आपण सर्वांनी जर काम करण्याची संधी दिली तर नक्की त्यात मी तुमच्या खांद्याला खांदा लावून सातत्यानं प्रशासन आणि तुम्ही याचा ताळमेळ घालून नक्की विकासाला प्राधान्य देईन एवढीच आजच्या या शुभारंभी प्रसंगी आशा व्यक्त करतो आणि तुम्हाला आश्वस्त करतो। धन्यवाद। मी गजानन शंकरराव कोळेकर, वार्ड क्रमांक 8 मधील एक नागरिक आहे। गेली कित्येक वर्ष या परिसरामध्ये राहतो। मी ज्या वेळेला राहायला आलो त्यावेळेला इथं काहीही नव्हतं। आपले युवराज शिंदे यांच्या पत्नी नीता युवराज शिंदे या कमधून 8 कमधून निवडणुकीला उभारले आहेत, जेणेकरून त्यांना आज तरुण पिढी आहे आणि सुशिक्षित आहेत, ते बी फार्मसी झालेले आहेत। अशा या तरुण उमेदवाराला निवडून देणं अत्यंत गरजेचं आहे।